की प्रधानमंत्री जनधन योजना ही कधी लागू झाली याची तारीख देखील आयोगाने 2 वेळा विचारलेली आहे आणि त्याच्यात एक ऑप्शन आहे सिलेबसमध्ये देखील आहे की वित्तीय समावेशन हा शब्द आहे, म्हणजे समावेशन या शब्दावरतीच आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत आणि प्रधानमंत्री जनधन योजना ही वित्तीय समावेशनासाठी आणलेली आहे, म्हणजे हे डिटेल पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं आहे। आणि याच्यातला मेन्सचा जो आहे की ही योजना चा पहिला टप्पा कधी झाला आहे हे मेन्सला प्रश्न आहे, म्हणजे मेन्सला खूप डीप मध्ये प्रश्न येतो, पूर्व परीक्षेला नेमकी ही योजना कधी लागू झाली आणि ही योजनेचा उद्देश काय, तर वित्तीय समावेशनासाठी आणि याच्यात काय काय फॅसिलिटीज असतात त्याबरोबर अगदी 4 शब्दात त्यांनी प्रश्न विचारलेला आहे। आर्थिक नियोजन टॉपिक वाचत असताना नीती आयोग नियोजन आयोग याची आपल्याला हिस्ट्री वाचायची आहे, पण पंचवार्षिक योजना वाचत असताना आपल्याला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न आहे, योजना काळ अवकाश प्लॅन हॉलिडेच्या वरती प्रश्न आहे आणि 9वी 10वी आणि 11वी 12वी या पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न आहे। इतर ज्या पंचवार्षिक योजनेवरती राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 म्हणजे 2013 ते 2023 पर्यंत प्रश्न आलेला नाही, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। पूर्ण पंचवार्षिक योजना आपल्याला करायच्यात का, तर पहिल्यांदा नाही करायच्या, पहिल्यांदा दुसरी पंचवार्षिक योजना 9वी 10वी 11वी 12वी आणि 1966 ते 1969 याच्यातल्या वार्षिक योजना आणि त्याच्यात त्याला प्लॅन हॉलिडे किंवा योजना अवकाश असं म्हणतात, की अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। ही वाटलं तर लिहून घ्या आणि तुम्ही बघा प्रिव्हियस इयरचे प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेचे, तुम्हाला कळून जाईल की मी जे बोलतोय की अरे आपण आतापर्यंत तर सगळ्याच योजना वाचत होतो, आपल्याला आता कळून जाईल की आपल्याला महत्त्वाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीच्या पंचवार्षिक योजना आहेत त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे आणि 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजना ही अत्यंत महत्त्वाची आहे, त्याच्यावरती खूप वेळा प्रश्न आलेला आहे, त्याचं उद्दिष्ट विचारलेलं आहे आणि ॲज इट नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की रंजन कोळंबे सरांचं जे भारतीय अर्थव्यवस्था हे पुस्तक आहे हे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण डिटेल पद्धतीने बघणार आहोत की कुठले टॉपिक करायचे आहेत। 43 टॉपिक या पुस्तकामध्ये आहेत, पुस्तक जबरदस्त आहे, याच्यात वादच नाही, आपल्याला कुठल्या पुस्तकाला नाव ठेवायचं नाही, पण राज्यसेवा पूर्व परीक्षेची डिमांड काय आहे आणि त्याच्यानुसार नेमके 15 टॉपिक ज्याच्यात आपल्याला एकदम आतमध्ये घुसायचंय, डीप मध्ये घुसायचंय आणि उर्वरित जे टॉपिक आहेत म्हणजे जवळपास याच्यात 23 टॉपिक महत्त्वाचे आहेत जे राज्यसेवेसाठी, पण 15 अत्यंत महत्त्वाचे आहेत। उरलेले जे 5 टॉपिक आहेत किंवा 8 टॉपिक आहेत त्याच्यावरती 1 2 3 1 2 3 असे प्रश्न आलेले आहेत, पण जे मेन 15 टॉपिक याच्यातले आहेत ते आपल्याला परफेक्ट करायचे, त्याच्यातलं काहीच सोडायचं नाहीये, परीक्षाभिमुख अभ्यास करायचा आहे आणि उरलेले जे 8 टॉपिक आहेत त्याच्यातलं आपल्याला फक्त सिलेक्टिव्ह घ्यायचं आहे। काय घ्यायचं आहे, काय डिटेल पद्धतीने सांगणार आहे। भरपूर विद्यार्थ्यांची मागणी होती की सर या पुस्तकावरती व्हिडिओ टाका, जसं पॉलिटीच्या याच्यावरती टाकला, याची स्पेशल राज्यसेवेची बॅच आपली आणा, तर ती आलेली आहे आपल्या ऍप्लिकेशनला आहे, याच व्हिडिओमध्ये त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल। तर याच्यामध्ये 3 गोष्टी तुम्हाला करायच्या किंवा 4 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। पहिली गोष्ट, याच्यातली मी सगळ्या गोष्टी जे सांगतोय त्या स्पष्टपणे लिहून घेणं गरजेचं आहे, त्यामुळे ह्या गोष्टी लिहून घ्या। पहिली गोष्ट एक असेल की पहिल्यांदा बेसिक टॉपिक्स किंवा बेसिक कन्सेप्टचे मागे आपल्याला लागायचे, पहिली स्टेप। त्याच्यानंतर मोस्ट IMP 15 टॉपिक आपल्याला बघायचे आणि ते अभ्यासायचे। त्याच्यानंतर मीडियम महत्त्वाचे टॉपिक जे 8 आहेत ते आपल्याला, आणि त्याच्यानंतर 4थी स्टेप आहे जी शेवटची स्टेप नॉन IMP टॉपिक्स। आणि या सर्वांसोबत एक गोष्ट करायची आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न जे की आपल्या बॅचेसमध्ये आपण पूर्ण एक्सप्लेनेशन घेतोय, समजा RBI टॉपिक आहे किंवा वेगवेगळे टॉपिक आहेत, राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याचं एक्सप्लेनेशन मी त्याच्यात घेतोय, दारिद्र्य टॉपिक त्याच्यावरती एक्सप्लेनेशन, अप्रोच बिल्डिंग सेशन्स पण घेतोय त्याच्यामध्ये, तर याच्यात पण मी तुम्हाला भरपूर गोष्टी सांगणार आहे। एक एक गोष्ट आपण घेऊयात, एक एक परफेक्ट करूयात। 43 टॉपिक बद्दल मी बोलणार आहे आणि 43 पैकी 15 जे VIP टॉपिक्स आणि उर्वरित जे आहेत ते 8 टॉपिक, असे 23 टॉपिक आहेत जे आपल्याला राज्यसेवेसाठी महत्त्वाचे आहेत, उर्वरित 20 मात्र महत्त्वाचे नाही आहेत। बघूत आपण मूलभूत संकल्पनाबाबत, याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट आहेत। पहिलाच टॉपिक आहे कोळंबे सरांच्या पुस्तकात, खूप छान पद्धतीने दिलेला आहे, याच्यावरती प्रश्न आहेत वेगवेगळ्या एक्झामला, पण याचा वापर आपल्याला पुढे करायचा। म्हणजे पहिलीच जी गोष्ट सांगितली होती की बेस स्ट्रॉंग करून घ्या, तर बेस स्ट्रॉंग करून घ्यायचा आहे। म्हणजे कसं आहे, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, समाजवादी अर्थव्यवस्था काय, की याच्यामध्ये असं अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे प्रकार दिलेत, भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे त्या पद्धतीने, किंवा विकसित देश, विकसनशील देश, किंवा अर्थव्यवस्थेची वेगवेगळे क्षेत्र आहेत, प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी, चतुर्थक, पंचक, ह्या पूर्ण गोष्टी आहेत किंवा हे पूर्ण टॉपिक हा बेसनं भरलेला आहे। याचा बेस जोपर्यंत क्लिअर नसेल, म्हणजे उद्या आपण जेव्हा पुढचं टॉपिक वाचू, समजा आर्थिक धोरण वाचतोय, तेव्हा भांडवलशाही अर्थव्यवस्था आलं किंवा समाजवादी अर्थव्यवस्था आलं, मग आपल्याला ते कळत नाही, किंवा मिश्र अर्थव्यवस्था आलं, भारताची कुठल्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे असं जर विचारलं तर ती मिश्र स्वरूपाची आहे, म्हणजे समाजवादी आणि भांडवली याच्यातले चांगलं घेऊन ती तयार झालेली आहे। भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, जिथे व्यापाऱ्यांचा किंवा खाजगी कंपन्यांचा दबदबा राहतो, आणि समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, जिथे सरकारचा दबदबा राहतो। पहिल्यांदा आपली अर्थव्यवस्था समाजवादी होती, नंतर ती भांडवलशाहीच्या तिकडे गेलेली आहे, ती मिश्र स्वरूपाची आपण नंतर स्वीकार केला आणि मिश्र करून मुक्त अर्थव्यवस्थेकडे आपला प्रवास चाललेला आहे। या सगळ्या टॉपिकवरती प्रश्न आहे। पहिला टॉपिक आपल्याला गृहीत धरायचा का त्या 15 मध्ये, तर बेस म्हणून गृहीत धरा,
त्याला एक्झॅक्ट 15 मध्ये नाही, पण हा केल्याशिवाय पुढे आपण जाऊ शकत नाही. हा पहिला टॉपिक समजलेला आहे. याचे पूर्ण याचे प्रश्न वाचून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक एमपीएससीला आलेल्या प्रत्येक एक्झामचे प्रश्न याच्यातून वाचून घ्यायचे. दुसरा टॉपिक महत्वाचा आहे. एकदा फक्त क्लिअर दिसते का 5 सेकंड मध्ये बघतो. एकदम क्लिअर दिसत आहे. ओके, क्लिअर दिसायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. दुसरा टॉपिक आहे भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये. आता हा टॉपिक पहिल्यांदा एकदम नवीन विद्यार्थी आहे त्याला तिथे कळणार नाही. ही गोष्ट मी स्पष्टपणे सांगतो. या टॉपिक मधून स्पष्टपणे कळणार नाहीये. आता तुम्हाला हे दोन्ही टॉपिक हे आहेत का? आता हा पहिला जो टॉपिक आहे याच्यावरती डिटेल मी 2 लेक्चर टाकलेले आहेत आपल्या बॅचमध्ये इकॉनॉमिक्सच्या. डिटेल पद्धतीने ते घेतलंय. हे झालं. याच्यातून बेस आहे, हे सगळ्याच एक्झामला महत्वाचं आहे. म्हणजे बेस आहे हा, त्याच्यात गृहीत धरायचं का आता हे करायचंच आहे. दुसरा जो टॉपिक आहे तो पूर्ण अर्थव्यवस्थेचे त्याचे ठळक वैशिष्ट्य आहेत, म्हणजे प्रत्येक पद्धतीने दिलेलं आहे. त्याच्यामुळे हा पण एक बेसिक मध्येच येतो, पण हा लगेच वाचल्यानंतर कळणार नाही. पूर्ण टॉपिक आपण इकॉनॉमिक्स जसं समजूत घेत जाऊ तेव्हा आपल्याला ते गोष्टी सहज कळतील. म्हणून हा वाचायचा एकदा दोनदा, आणि जेव्हा आपण पूर्ण जवळपास अर्धा आपण पुस्तक वाचू तेव्हा आपल्याला याच्यातल्या भरपूर गोष्टी कळतील. राष्ट्रीय उत्पन्नावरती याच्यावरती प्रश्न जे आहेत हे याच्यात 2 कॅटेगरी असतात. एक हा टॉपिक कंबाईनच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि राज्यसेवेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. पण याच्यात 2 भाग येतात. म्हणजे कंबाईनला वेगळ्याच पद्धतीने प्रश्न विचारतात या टॉपिकमध्ये आणि राज्यसेवेला वेगळ्याच पद्धतीने प्रश्न विचारतात. प्रश्न बघून घ्या तुम्ही कंबाईनचे आणि राज्यसेवेचे. ह्या अप्रोचला आपल्याला तोडावं लागेल. म्हणजे हा पूर्ण टॉपिक 100% जर तुम्ही म्हणाल की राज्यसेवेला महत्वाचं आहे का, नाही. याचा पॅटर्न वेगळा आहे. अप्रोच समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे हे पुस्तक वाचत असताना जर राष्ट्रीय उत्पन्न आपण टॉपिक वाचतोय तर आपल्याला आपल्या समोर प्रिव्हियस इयरचे राज्यसेवेचे प्रश्न पाहिजे की मी जी एक्झाम फोकस करतोय, समजा मी राज्यसेवा करतोय तर राज्यसेवेच्या अँगलनी या पुस्तकातून काढून घ्यायचंय एक गोष्ट. दुसरं मी फक्त कंबाईन करतोय तर कंबाईनच्या दृष्टीने. जर डायरेक्ट तिसऱ्याच पद्धतीने फक्त टॉपिक वाचाल आणि सगळेच प्रश्न वाचाल तर डोकंचा कार्यक्रम होऊन जातो. ही गोष्ट महत्वाची आहे. लक्षात राहणार नाही, टेन्शन येईल, खूप अवघड होईल असं वाटेल. माझं पहिलं मत आहे की विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा राज्यसेवे लेवलचा इकॉनॉमिक्सचा अभ्यास करा. तुम्हाला इकॉनॉमिक्स समजेल, सोप्या पद्धतीने जाईल. आणि नंतर जे तुम्ही कुठला युट्यूबचा व्हिडिओ बघा इकॉनॉमिक्सचा, ते सांगतील की राज्यसेवेचं इकॉनॉमिक्स खूप सोपं आहे, पण कंबाईनचं इकॉनॉमिक्स ॲज कम्पेअर टू द राज्यसेवा थोडंसं अवघड आहे. पण त्याला एकच गोष्ट महत्वाची आहे, राज्यसेवेचं इकॉनॉमिक्सचे टॉपिक्स आणि इकॉनॉमिक्स चांगल्या पद्धतीने केलं की जवळपास 50-60% कव्हर होतं. 50-60%. मग राहतं किती रे? 40%, 50%. मग तो पार्ट कव्हर होतो आरामशीर. पहिल्यांदा आपल्याला भरपूर गोष्टी समजलेल्या असतील, त्याच्यानंतर फक्त राहिलं तेवढंच कव्हर करायचंय, मग आपला कॉन्फिडन्स वाढतो. पण ही महत्वाची गोष्ट की डायरेक्ट पुस्तकाला टार्गेट केल्यानंतर किंवा टॉपिकला टार्गेट केल्यानंतर सगळंच महत्वाचं असतं. याच्यामध्ये काय हे याच्यामध्ये कुठे रे की मूल्यवर्धित वगैरे आहे, याच्यामध्ये आहे वाटलं डिटेल पद्धतीनं. डोमेस्टिक देशांतर्गत हे सगळ्या उत्पाद वगैरे जीडीपी जीएनपी याच्यावरती प्रश्न त्या पद्धतीने विचारलेले आहेत राज्यसेवेला. कंबाईनला मात्र पूर्ण त्याची पद्धत हे जे आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती वगैरे तिकडे प्रश्न विचारले. प्रश्नांचा पॅटर्न वेगळा आहे, त्याच्यामुळे ह्या टॉपिकला तोडावं लागतं. चला, याच्यानंतर हे कसं मोजतात काय या पद्धतीने इथे पण सेम आहे. याच्यात भरपूर प्रमाणात आकडेवारी ही इकडे विचारलेली आहे कंबाईनच्या परीक्षेला. राज्यसेवेला याच्यात वेगळाच अप्रोच आहे. या दोन्हीला एकच टॉपिक आपण म्हणू शकतो. हे दोन्ही टॉपिक एकच आहेत, फक्त पुस्तकात 2 त्याला केलेले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याची मोजमाप हे देखील आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला हे 2 टॉपिक बघितल्यानंतर ज्यावेळी टेन्शन येत असेल त्यांनी स्पष्टपणे राज्यसेवा पूर्वचे प्रश्न बघा. राज्यसेवेच्या दृष्टीने तुम्हाला हे कळून जाईल की सर बरोबर सांगतायत तुम्ही, या पद्धतीनं आम्ही ज्यावेळी बघतो त्यावेळी आम्हाला खूप सोप्या पद्धतीने कळून जातं की नाही कडे एकदम सोपं आहे, लिमिटेड वाचायचं आहे, मॅक्झिमम त्याच टॉपिकवरती प्रश्न आहेत. आणि याच्यातला जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो वेगळ्या परीक्षेला महत्वाचा आहे, कंबाईन मेन्स कंबाईन पूर्व परीक्षेला महत्वाचा आहे, हे तुम्हाला कळेल. हे दोन्ही टॉपिक एकच मानूयात आणि ही महत्वाची गोष्ट आहे. परत एकदा आपण आलो आता 5व्या टॉपिकवरती. याच्यामधून कन्सेप्ट परत एकदा समजून घ्यायचे. म्हणजे तिसरा टॉपिक असा आहे जो कन्सेप्ट करायचा आहे. आणि ह्याच्यात तुम्ही म्हणाल हे जे आहे राष्ट्रीय उत्पन्न वगैरे याच्यातले बेसिक कन्सेप्ट म्हणजे तुम्ही राज्यसेवेचे ज्यावेळी प्रश्न वाचाल त्यावेळी तुम्हाला अप्रोच समजून जाईल की नाही राज्यसेवेचे प्रश्न बघत असताना आपल्याला काय गोष्टी लागतात. म्हणजे प्रश्न बघितल्यानंतरच कळेल की अरे मला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच काय कळत नाही अजून, किंवा मला देशात जीएनपी जीडीपीच कळत नाहीये, मग लगेच जीडीपी कडे जायचं. त्या पद्धतीनं कळलंय मला काय सांगायचंय. ही गोष्ट महत्वाची आहे. किंवा तुम्हाला डिप्रिशिएशनच कळत नाहीये, त्याची डेफिनेशन तिथून समजून घ्यायची आहे, कामापुरतं पटापट कव्हर करून घ्यायचंय. ही एक टॉपिक महत्वाचा आहे. याच्यातून बेसिक कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचे आहेत. ह्या परत एकदा पुढे आपल्याला कामाला येतील. पुढचे जे टॉपिक्स असतील का तिथे हे आपल्याला कामाला येतील. लगे तेवढ्या प्रमाणात त्या कामाला येणार नाही. ही एक महत्वाची गोष्ट आहे. आता एक महत्वाची गोष्ट आहे की सर एकदम जबरदस्त टॉपिक सांगा की ज्याच्यावरती 100% प्रश्न असतो. दारिद्र्य टॉपिक असेल किंवा हे एसडीजी एमडीजी याच्यातून प्रश्न येतो. म्हणजे मानव विकास असेल याच्यावरती 100% राज्यसेवेला प्रश्न येतो. म्हणजे एकदम 100% VIMP टॉपिक जर म्हटलं तर हाच आहे.
ही गोष्ट लक्षात ठेवा. चला, काय हा टॉपिक हे महत्वाचं आहे. पण ह्याच्यात देखील सगळंच वाचायचंय का? सगळंच नाही. हे दारिद्र्याचे निर्देशांक वगैरे आहेत का याच्यावरती, किंवा जे GII वगैरे वगैरे हे सगळेच पूर्ण याच्यात घेतलेलं आहे आपल्या लेक्चर्समध्ये. पूर्ण जे लिमिटेड आहे तेवढंच वाचायचं. हा टॉपिक स्टार करा. हा 100% राज्यसेवा पूर्व परीक्षेला अत्यंत महत्वाचा आहे. पण तरी देखील परत एकदा प्रिव्हियस इयरचे प्रश्न आणि ते बघायचे. याच्यावरचे प्रश्न देखील मी घेतोय आपल्या बॅचमध्ये. हे सांगतोय का बॅचचं परत परत हे, कारण की मी त्याच्यात तेवढी क्वालिटी दिलेली आहे. ऑलरेडी जवळपास 40 लेक्चर्स मी त्याच्यात रेकॉर्ड करून मी हे बॅच लॉन्च केलेली आहे. हा पहिलाच व्हिडिओ आहे ज्याच्यात मी सांगतो की बॅच आजच्या तारखेला हे केलेली आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. SDG आणि MDG, कुठले SDG आणि MDG पाठ पाहिजेत, त्याच्यात SDG कुठले आहेत? SDG 17 आहेत, MDG 8 आहेत. हे पाठ पाहिजेत आपल्याला, नक्कीच पाठ पाहिजेत, ओळखता आले पाहिजे प्रश्न बघितल्यानंतर. हा देखील टॉपिक राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. मल्टिपल टाइम्स याच्यावरती प्रश्न आले. मग राष्ट्रीय उत्पन्नातच आपण अडकून बसलो समजा 8-10 दिवस, आणि आपण ह्या मेन टॉपिकवरती, हा शाश्वत विकास पण खूप महत्वाचा आहे, हे एकदम जबरदस्त पद्धतीनं, हे एकदम खूप डीपमध्ये जायचं काम आहे आपल्याला. म्हणजे आपला बेस क्लिअर झालेला आहे. ऑलरेडी 3 टॉपिक आपण बेसचे घेतलेले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक आपल्याला 2 त्याचा कॅटेगरी करायची, ते कंबाईन एक राज्यसेवा. कंबाईनचं सध्या स्टॉप करायचंय, बेस फक्त घ्यायचा त्याच्यातून जे आपल्या राज्यसेवेला लागतो तो, त्या पद्धतीने पुढे जायचंय आपल्याला. हे टॉपिक पण महत्वाचे. शाश्वत विकास हे स्टेट बोर्डमध्ये पण आहे काही प्रमाणात, ते तिथून पण मी घेतलंय. म्हणजे पूर्ण 11वीचं स्टेट बोर्ड, 12वीच्या स्टेट बोर्ड मध्ये शेवटचे 3-4 टॉपिक महत्वाचे आहेत, आणि एकच जे पहिले 5-7 टॉपिक आहेत 12वीच्या इकॉनॉमिक्स मधले, त्याच्यावरती एक असे त्याचे स्क्रीनशॉट मारलेत मी, त्याच्यावरती 1 ते 2 तासाचं लेक्चर फिनिश. त्याच्यातले सायंटिस्ट एवढे घेणार आहे. जर हुकून चुकून प्रश्न आला तर आता राज्यसेवा 2023ला मत वगैरे येत आहे समजा या सायंटिस्टचं, तसे प्रश्न येत आहेत, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे पूर्ण 12वीचं स्टेट बोर्ड वाचायची गरज नाही. 11वीच्या स्टेट बोर्डवरती 10ला 10 याच्यावरती लेक्चर टाकले, पूर्ण घेतलंय मी ते. भले कंबाईनला काही महत्वाचे असतील तर देखील ते घेतलेलं आहे. चला, हे 8वा टॉपिक महत्वाचा आहे. 9वा टॉपिक पण राज्यसेवेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे की आर्थिक नियोजन टॉपिक वाचत असताना नीती आयोग, नियोजन आयोग याची आपल्याला हिस्ट्री वाचायची आहे. पण पंचवार्षिक योजना वाचत असताना आपल्याला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न आहे, योजना काळ, अवकाश, प्लॅन हॉलिडे याच्यावरती प्रश्न आहे, आणि 9वी, 10वी आणि 11वी, 12वी या पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न आहे. इतर ज्या पंचवार्षिक योजनेवरती राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 म्हणजे 2013 ते 2023 पर्यंत प्रश्न आलेला नाही. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पूर्ण पंचवार्षिक योजना आपल्याला करायच्यात का? तर पहिल्यांदा नाही करायच्या. पहिल्यांदा दुसरी पंचवार्षिक योजना, 9वी, 10वी, 11वी, 12वी आणि 1966 ते 1969 याच्यातल्या वार्षिक योजना, आणि त्याच्यात त्याला प्लॅन हॉलिडे किंवा योजना अवकाश असं म्हणतात. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ही वाटलं तर लिहून घ्या आणि तुम्ही बघा प्रिव्हियस इयरचे प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेचे. तुम्हाला कळून जाईल की मी जे बोलतोय की अरे आपण आतापर्यंत तर सगळ्याच योजना वाचत होतो. आपल्याला आता कळून जाईल की आपल्याला महत्वाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीच्या पंचवार्षिक योजना आहेत त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. आणि 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजना ही अत्यंत महत्वाची आहे. त्याच्यावरती खूप वेळा प्रश्न आलेला आहे, त्याचं उद्दिष्ट विचारलेलं आहे, आणि ॲज इट इज 11वीचं उद्दिष्ट विचारलंय, 12वीचं प्रश्न हे विचारलंय, आणि त्याच्यात एकाच शब्दाचा प्रश्न आहे की जलद वगैरे हा प्रश्न आहे. 12वी पंचवार्षिक योजनेचं जे उद्दिष्ट आहे त्याच्यात एक शाश्वत शब्द आहे, त्याच्यावरती 12वी पंचवार्षिक योजना आहे, आणि 11वी योजनेवरती तो शब्द नाही. त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने हा रिपिटेटिव्ह प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळे आर्थिक नियोजन हे आपल्याला नक्कीच करायचं आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. पण हे नियोजनाचे प्रकार वगैरे याच्यावरतीच राज्यसेवा पूर्व परीक्षेला 2023 पर्यंत असे प्रश्न नाही आलेले, पण मेन्सला वगैरे तिकडे ते महत्वाचं आहे. ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पण हा एक टॉपिक स्टार्ट करा, पण याच्यातलं देखील नीती आयोग चांगला करा, नियोजन आयोग, आणि अजून पंचवार्षिक योजना, आणि याच्यातली जी आकडेवारी आहे त्याच्यावरची ज्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न आलाय तेवढीच आकडेवारी पाठ करा. प्रत्येक पंचवार्षिक योजनेची आकडेवारी पाठ करू नका. कंपॅरेटिव्हली आपल्याला अभ्यास करायचा आहे. नेमकं कंपॅरिझन मध्ये प्रश्न आलेला आहे. आकड्यांवरती प्रश्न आलेत पण ते अगदी बोटावर मोजण्या इतके आहेत. ही महत्वाची गोष्ट आहे. तर हे 9 टॉपिक आपण बघितले. पुढच्या टॉपिक वरती देखील आपण आता जाणार आहोत. याच्यामध्ये ज्या काही योजना आहेत या योजनांवरती देखील प्रश्न आलेत. म्हणजे पंचवार्षिक योजनांमध्ये काही योजना तयार झालेल्या आहेत वेगवेगळ्या, त्याची स्थापना विचारलेली आहे, त्याचा उद्देश विचारलेला आहे, तर ते देखील महत्वाचं आहे. दारिद्र्य टॉपिक देखील खूप महत्वाचा गोष्ट आहे. याच्यामध्ये दारिद्र्य टॉपिक देखील महत्वाचा आहे. पण परत एकदा म्हणजे वरच्या ज्या पंचवार्षिक योजना होत्या किंवा आर्थिक नियोजन होतं त्याला देखील 2 कॅटेगरीमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, कंबाईन आणि राज्यसेवा त्या पद्धतीनं. आणि हा देखील टॉपिक आपल्याला त्याच पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. कंबाईनच्या पद्धतीने वेगळा विचार करायचा आहे, राज्यसेवेच्या दृष्टीने वेगळा विचार करायचा आहे. हा स्टार करायचा आहे का? हो, 100% करायचा आहे. समजतंय मला काय म्हणायचंय ते? त्या पद्धतीनं आहे. तर हे जे पूर्ण याच्यात गोष्टी कळत आहेत की तुम्ही आता हे सापेक्ष निरपेक्षाच्यावरती प्रश्न आहे, ही एक महत्वाची गोष्ट आहे. याच्या प्रत्येक याच्यावरती प्रश्न आहे, पण हा आपल्याला कंबाईनचे प्रश्न वाचून हा टॉपिक वाचायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल, आणि राज्यसेवेचा प्रश्न वाचून त्या पद्धतीने करायचा आहे. हे स्टेट बोर्डमध्ये देखील दिलेलं आहे 11वीच्या, तिथून पण मी डिटेल पद्धतीने आपल्याला इथे शिकवलेलं आहे. चला, हे 10 टॉपिक झाले. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण आता पटापट.
त्याच्यानंतर रोजगार व बेरोजगारी आणि दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगारी हे दोन्ही टॉपिक आपल्याला महत्वाचे आहेत. पण तरी देखील परत एकदा याच्यात भरपूर योजना आहेत. प्रिव्हियस इयरचे प्रश्न राज्यसेवेचे बघायचे आपल्याला. आपण राज्यसेवा फोकस करतोय त्याच्यातून आपल्याला लिमिटेड पद्धतीने तुम्हाला कळून जाईल. मला काय सांगायचंय, कुठली देखील आकडेवारी असेल किंवा याच्यातल्या भरपूर जरी योजना तुम्हाला वाटत असतील, प्रिव्हियस इयरचे राज्यसेवेचे प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला हे अप्रोच कळेल की दोन्ही टॉपिक एकच आहेत आपल्याला पद्धतीने म्हणू शकतो आपण. पण प्रिव्हियस इयरचे प्रश्न वाचल्यानंतर अप्रोच आपल्याला समजतंय, ही गोष्ट महत्वाची. म्हणजे हे टॉपिक एवढे मोठे दिसल्यानंतर तुम्ही प्रश्न बघितले की तुम्हाला कळेल की नाही लिमिटेड टॉपिक आहे. टॉपिक मोठा आहे त्या पद्धतीनं, पण आपल्याला परीक्षा क्रॅक करायची आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. चला त्याच्यानंतर 13वा टॉपिक आपण बघूयात. ओके, ह्या योजना भरपूर आहे त्याच्यामध्ये, एवढ्या टेन्शन बघायचं नाही. जेवढ्या राज्यसेवा पूर्वला आल्यात त्या पद्धतीनं आपल्याला त्याचा अप्रोच बनवायचा आहे, त्या अप्रोच आपल्याला समजून घ्यायचा आहे. लोकसंख्याशास्त्र याच्यात वेगवेगळे धोरण वगैरे विचारलेले आहेत, त्याच्यावरती प्रश्न आहे. मूळ आकडेवारीवरती इथे जे आहे भारताचं वगैरे किंवा महाराष्ट्राचं असेल त्याच्यात डीपमध्ये प्रश्न नाही आहेत, ही गोष्ट महत्वाची आहे. ही इकडे लक्षात घ्या. हा टॉपिकला स्टार करा, हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यातले लोकसंख्येचे धोरण वगैरे जे आहेत ती मी डिटेल पद्धतीने घेतलेले आहेत, त्याच्यावरती देखील प्रश्न महत्वाचे आहेत. ह्या टॉपिकवरती जास्त प्रश्न नाहीत, त्याच्यामुळे याला लेस फोकस आपण करूयात. हे वाचायचे आहेत आपल्याला, नक्कीच वाचायचे. एखादा प्रश्न येतो याच्यावरती, असं नाही की येत नाही. पण आपल्याला प्रिव्हियस इयरचे प्रश्न किंवा ह्या टॉपिक नंतर आपण मीडियम IMP मधून एक घेऊयात. पण ह्या टॉपिक मधले जे काय हे लोकसंख्येचे हे आहेत, त्याचे सिद्धांत आहेत वेगवेगळे त्याचे काय म्हणतात त्याचे टप्पे आहेत ते असतील, लोकसंख्येचे धोरण आहेत वेगवेगळे, ते महत्वाचे. त्याच्यावरती जास्त पद्धतीने प्रश्न विचारले. प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघा, हा तुम्हाला कळून जाईल. समजलं? चला याला लेस महत्वाचे म्हणून हे करा. याच्यात पण लेस एक प्रश्न आलेले आहेत, असं नाही की आलेले आहेत. जसं छत्रपती संभाजीनगर आणि हे घनता वगैरे, त्याच्यावरती घनतेवरती प्रश्न विचारला होता. हे झाले आपले 15 टॉपिक. चला पुढे जाऊयात आपण. हे ऑलरेडी आपण आता बघतोय की आपली जी इकॉनॉमिक्सची बॅच आहे ज्याच्याबद्दल मी बोलतोय, टू द पॉइंट टीचिंग आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेबाबत पूर्णपणे शिकवलेलं आहे. त्याच्यात प्रश्नांचं विश्लेषण देखील घेतलेलं आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेचं, आणि इतर देखील काही प्रश्न त्याच्यात घेतलेले आहेत. म्हणजे तुमचा अप्रोच कळेल की नेमके कसे प्रश्न सोडवायचे, लॉजिक बेसवरती कसं सोडवायचं ते सांगितलेलं आहे. 11वी 12वी हे पण आहे. एक्झामचा अप्रोच डेव्हलप होईल, म्हणजे एखादा प्रश्न माहित नसताना देखील कसं सोडवायचंय ते देखील मी सांगितलेलं आहे. 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि नेमकं काय वाचायचंय प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओ टाकलेला आहे की या टॉपिकमध्ये नेमकं कसं पहिल्यांदा वाचायचं, कुठल्या टॉपिकवरती, मायक्रो टॉपिक्सवरती फोकस करायचं, हे पूर्णपणे सांगितलेलं आहे. आणि ऑलरेडी हे टाकलेलं आहे. आणि त्याच्यात जेवढे व्हिडिओ सध्या दिसत असतील, म्हणजे आजच्या कंडिशनला तिथे 40 व्हिडिओ दिसत असतील, पुढच्या 8-10 दिवसात त्याच्यात अजून 10 व्हिडिओ ऍड होतील. आणि हे सगळे व्हिडिओ मला 100 पर्यंत न्यायचे आहेत. म्हणजे पूर्ण छोट्या छोट्या पॉईंट्सवरती, जसं पहिली पंचवार्षिक योजना नाही महत्वाची, पण दुसरी असेल योजना, अवकाश असेल, 9वी 10वी 11वी 12वी याच्यावरती मी पहिल्यांदा व्हिडिओ टाकलाय. म्हणजे प्रत्येक पंचवार्षिक योजनेवरती व्हिडिओ आणि त्याचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न त्या पद्धतीने ते घेतलेलं आहे. चला काय वाचावे, काय सोडून द्यायचं हे आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. स्वराज्य अकॅडमी ओमसड आपल्या इथे दिसू शकतो, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळून जाईल. की अगदीच काही कळत नसेल तर मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. कोर्सची प्राइस 999 आणि ऍप चार्जेस आहे. कोर्सची व्हॅलिडिटी 9 महिने आहे. वॉच टाइम अनलिमिटेड आहे आणि डाउनलोड करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. चला पुढे जाऊयात आपण. आता एक महत्वाची गोष्ट आहे, आपण एकदा फास्ट मध्ये बघूयात. ओके, आता एक महत्वाचं आहे की इथे आपण आलेलो आहोत. आतापर्यंत तुम्ही सगळंच महत्वाचं सांगितलंय. मग आता कुठले टॉपिक आपल्याला सोडून द्यायचे आहेत सांगतो तुम्हाला. इकडे बघा, आपल्याला क्लिअर दिसत आहे. चला ओके, इकडे बघा, शेवटचे 2 टॉपिक आहेत. काय, इकडे बघा, शेवटचे 2 टॉपिक आहेत. म्हणजे काय की प्रधानमंत्री जनधन योजना ही कधी लागू झाली याची तारीख देखील आयोगाने 2 वेळा विचारलेली आहे. आणि त्याच्यात एक ऑप्शन आहे सिलेबस मध्ये जे देखील आहे की वित्तीय समावेशन हा शब्द आहे. म्हणजे समावेशन या शब्दावरतीच आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत. आणि प्रधानमंत्री जनधन योजना ही वित्तीय समावेशनासाठी आणलेली आहे. म्हणजे हे डिटेल पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि याच्यातला मेन्सचा जो आहे की ही योजना चा पहिला टप्पा कधी झालाय हे मेन्सला प्रश्न आहे. म्हणजे मेन्सला खूप डीप मध्ये प्रश्न येतो. पूर्व परीक्षेला नेमकी ही योजना कधी लागू झाली आणि ही योजनेचा उद्देश काय, ते वित्तीय समावेशनासाठी, आणि याच्यात काय काय फॅसिलिटीज असतात त्यावरवर अगदी 4 शब्दात त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. समजलंय? आता हे 16 टॉपिक आतापर्यंत झालेत आणि शेवटचा एक आपल्याला 17वा टॉपिक आपल्याला करायचा आहे. जे 17 टॉपिक मध्ये 3 कॅटेगरीमध्ये आपण करूयात. पहिला जे बेस म्हणून आपण घेतलेलं आहे ते, दुसरा टॉपिक आहे जे आपल्याला राज्यसेवेसाठी अत्यंत महत्वाचे आहे ते, आणि तिसऱ्या टॉपिक मध्ये कंबाईनच्या दृष्टीने आपण त्याला स्किप करायचं आहे आणि राज्यसेवेचे प्रश्न करूनच आपल्याला हे करायचं आहे. आणि अत्यंत महत्वाचे टॉपिक मी ऑलरेडी सांगितले, ज्याला स्टार केलेलं आहे ते महत्वाचे, आणि जे बेस म्हणून सांगितलंय ते बेसिक म्हणूनच त्याच्याकडे बघायचं आहे, त्याच्यात डीप मध्ये जायचंय. पण गरज लागली की परत त्या टॉपिककडे यायचं, तिथून बेस समजून घ्यायचा आहे आणि परत आपल्या वापस जायचं त्या जे आपण अभ्यास करतोय त्याच्यामध्ये. हा टॉपिक स्टेट बोर्ड मध्ये पण आहे.
पण हा डिटेल एवढा महत्वाचा नाहीये. पण प्रिव्हियस इयरचे सगळे प्रश्न या टॉपिकचे बघा 100%, आणि ह्या देखील टॉपिकचे 21,000 मधून पूर्ण प्रश्न बघायला मी सांगतोय तुम्हाला, हे महत्वाचं आहे, रिपीट होऊ शकतात. आता झालेलं आहे सर, जवळपास 17 टॉपिक तुम्ही घेतले, त्याच्यातले पूर्ण सांगितले. आता एक महत्वाची गोष्ट आहे, हे टॉपिक जे आहेत आता जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत, इकडे बघा, ही भारतीय व्यापारी बँक असेल, याच्यावरती मी डिटेल लेक्चर टाकलंय, किंवा याच्यातल्या ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्याच्यावरती प्रश्न नाही आहे. डिटेल पद्धतीनं हे जे आहेत हे 2012ला प्रश्न आहेत, पण 2013 ते 2023 किंवा त्याच्या पुढे पॅटर्न बदलत चाललाय. 2012चा इकॉनॉमिक्स मधला पॅटर्न परत रिपीट होत नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. इकडे जो टॉपिक आहे बँकेतर वित्तीय संस्था आहेत, याच्यावरती मला वाटतं एकच प्रश्न आला होता. आता याच्यात हे जे नाणे बाजार वगैरे हे तितके डीप मध्ये नाही आहेत. मी जेवढं व्हिडिओमध्ये सांगितलंय आणि प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघून मी डिटेल पद्धतीने घेतलंय. ह्या टॉपिकवरती राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न, ह्या टॉपिकवरचे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न मी घेतले, त्याच्यावरती विश्लेषण केलंय, आणि हे टॉपिक नेमके याच्यातलं काय वाचायचं तेवढंच बस सफिशियंट आहे. डिटेल वाचण्याची हे टॉपिक गरज नाही राज्यसेवा पूर्व परीक्षेला. हा, कंबाईनच्या दृष्टीनं मात्र ते महत्वाचं आहे, ही एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला कुठल्याच पुस्तकाला नाव ठेवायचं नाही, पण आपली गरज काय त्यानुसार आपण ते वाचणं गरजेचं आहे. ही वित्तीय व्यवस्था किंवा भारतीय वित्तीय व्यवस्था फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीनं जेवढं आहे तेवढंच वाचायचंय. पहिले टॉपिक मी डिटेल पद्धतीने तुम्हाला वाचायला सांगितले, त्याच्यात फक्त सांगितलं की याचे राज्यसेवेचे प्रश्न बघा आणि याचे कंबाईनचे बघा, राज्यसेवेच्या दृष्टीनं करा, तेवढं आहे. ती थोडेसे अत्यंत महत्वाचे होते. पण हे जे आहेत हे मीडियम रेंजला आपण आलेलो आहोत. आता हे भारतीय भांडवल बाजार असेल, याच्यात अगदी खूप कमी लेवलला त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. बघूयात, पुढे सांगतो तुम्हाला. इकडे बघा, हा, आता हे IDBI ICICI याची फक्त स्थापना विचारलेली आहे आणि त्याला सिक्वेन्स लावा असा एकच प्रश्न आलेला आहे. एक्झॅक्ट आठवत नाही, पण 2016 का 15-16च्या आसपास एकदा प्रश्न विचारलेला आहे. पण हे डीप मध्ये बाकीच्या याच्यावरती प्रश्नच नाहीये. सेन्सेक्स वगैरे सेबी हे आपण खूप समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तितके प्रश्न नाहीये. पूर्ण झाला का एकदा फक्त एकदा चेक करतो पाठीमागे राहिलाय का काही टॉपिक. ओके, चलो, हे झालाय. सहकारी बँक, हा, सहकारी बँक बद्दल आपण खूप वाचत राहतो, हे राहिला होता. सहकारी बँक बद्दल खूप आपण वाचत राहतो. सहकारीचं आर्थिक वर्ष विचारलेलं आहे, 1 जुलै ते 30 जून असं आहे. बाकी या PCC, भारता इतिहास वगैरे याच्यावरती राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्नच नाहीये, त्याच्यामुळे तिकडे त्या पद्धतीनं जायचं नाहीये. 97वी घटना दुरुस्ती महत्वाची आहे 2011ची याच्यात सहकारची, बस त्या पद्धतीनं शेवटचाच हे आहे बघा, इथे या भूविकास बँकेनंतर शेवटचाच याच्यात आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं बेसिक स्ट्रक्चर आपल्याला माहित पाहिजे, त्याची कार्य आपल्याला काही प्रमाणात नक्की विचारलेली आहेत. पण एकदम डीप मध्ये आपण ज्यावेळी CRR वगैरे याच्यावरती प्रश्न आहेत, पण 2012ला प्रश्न आहेत, परत तो पॅटर्न रिपीट नाही झालेला. SBIची कार्य, आता SBI नाही, RBI बद्दल मी थोडंसं बोलतो याच्यावरती, की कंबाईनच्या दृष्टीने हा टॉपिक खूप महत्वाचा आहे, 100% महत्वाचा आहे. पण राज्यसेवेच्या दृष्टीने त्याचं प्रास्ताविका, त्या बँकेचं वैशिष्ट्य तुम्ही वाचून घ्या, त्याच्या कशा पद्धतीने स्थापना झाली, त्याचं राष्ट्रीयकरण कसं झालंय, आणि त्याच्यानंतर ह्याची कार्य आपल्याला बघायची आहेत. ती बँकांची बँक का म्हणतात, की तिला नोटा छापण्याचा नेमका कसा अधिकार आहे, त्याच्यात सोनच्या स्वरूपात 115 कोटी ठेवतात, त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला होता. आता सध्या 200 कोटी ठेवतात, 200 कोटींची विभागणी केली, 115 कोटी आणि 85 कोटी, ती कशा पद्धतीने काय आहे ती गोष्ट महत्वाची आहे. बाकी रिव्हर्स रेपो रेट वगैरे वगैरे या भानगडीवरती 2012ला प्रश्न आलाय, पण 2013 ते 2023 या 10-11 वर्षात परत प्रश्न आलेला नाहीये. पण आपल्याला समजून घ्यायची हरकत नाही. पण डीप मध्ये जाण्यासाठी आपल्याला इथे थोडंसं डीप मध्ये बँकांच्या कार्याबाबत जाऊ शकतो. पण परत बॅक टू पवेलियन आपल्याला प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघावे लागतील राज्यसेवा पूर्व परीक्षेचे. चला, समजलेलं आहे. बँकेतर वित्तीय व्यवस्था याच्यावर देखील जास्त प्रश्न नाहीयेत. प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघितल्यानंतर हे खूप छोटा टॉपिक आहे, राज्यसेवेच्या दृष्टीने सहज कव्हर होऊन जाईल. भारतीय नाणे बाजार हे पण खूप लिमिटेड आहे, याच्यावरती खूप कमी प्रश्न आलेत. त्याच्यामुळे हे जे दिसतंय याच्यात भरपूर ज्या गोष्टी दिसत आहेत त्या कंबाईनच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत, राज्यसेवा पूर्वच्या दृष्टीने खूप कमी आणि लिमिटेड महत्वाच्या आहेत. भारतीय भांडवल बाजार सेम तसाच आहे, डीप मध्ये जायची गरज नाहीये, एकदम लिमिटेड प्रश्न आहेत. याच्यात जेवढे दिसत आहेत तुम्हाला स्क्रीनवरती, आता म्युच्युअल फंड्स, मर्चंट बँका, काही गरज नाही ते राज्यसेवा पूर्व परीक्षेला वाचण्याची. मी याच्यावरती लेक्चर टाकलेलं आहे म्हणूनच बोलतोय मी. पैसा चलन व्यवस्था, हे पैसे M1 M2 हे कंबाईनसाठी महत्वाचं, हे राज्यसेवेसाठी महत्वाचं नाहीये. पण याच्यातला किमती व चलनवाढ हा टॉपिक मात्र स्टार करून घ्या, हा महत्वाचा आहे. हा डिटेल पद्धतीने महत्वाचा, याचे पूर्णच प्रश्न वाचून घ्या आणि राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचे देखील प्रश्न वाचून घ्या, हा महत्वाचा आहे. ही गोष्ट महत्वाची. आता 26वा टॉपिक महत्वाचा आहे, 100% महत्वाचा आहे. याचे सगळ्याच याचे प्रश्न वाचा आणि शेवटी राज्यसेवेचे वाचा आणि अप्रोच डेव्हलप करा. समजताय, ही एक गोष्ट महत्वाची आहे. आता हे जर तुम्ही सांगितलं सर
हा टॉपिक महत्वाचा आहे. त्याच्यानंतर काय आंतरराष्ट्रीय व्यापार याच्यात देखील जे आहे याचं संघटन वगैरे वगैरे एक बेसिक, फक्त तुम्ही वाटलं तर हे बेसिक म्हणून हा टॉपिक समजून घेऊ शकता. त्याच्यानंतर परकीय व्यापाराबद्दल बोलूयात सर आता आपण. परकीय व्यापार त्याच्याबद्दल काय, तर याच्यामध्ये फक्त कुठेही आता ही जी आकडेवारी आहे याच्यात परकीय व्यापार धोरण वगैरे याच्यावरती राज्यसेवा पूर्व परीक्षेचा प्रश्न नाही. कंबाईनच्या दृष्टीने मात्र ते महत्वाचं आहे, ही गोष्ट समजून घ्या. त्याच्यानंतर काय हे आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन्स, हे मात्र बघून घ्या, हे थोडंसं महत्वाचं आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन वरती प्रश्न आलेला आहे, ते एक महत्वाचं आहे. बाकी इतकं याच्यात डीपमध्ये महत्वाचं नाहीये. कंबाईनच्या दृष्टीने मात्र हा खूप महत्वाचा आहे. परत एकदा बॅक टू राज्यसेवा पूर्व परीक्षा, पण याच्यातलं तुम्हाला महत्वाचं सांगितलंय स्पेशल इकॉनॉमिक झोन. आता ऍग्री इकॉनॉमिक हे कृषी निर्यात क्षेत्र वाटलं तर बघून घ्या, हरकत नाही. तेवढं थोडंसं आहे, विचारू शकता. समजा कृषी क्षेत्र आपल्याला आहे ऑलरेडी, पुढे बघायचंय, त्याच्यामुळे तेवढं मात्र बघून घ्या. बाकी मात्र कंबाईनच्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. आणि भारताचं जागतिक व्यापारात स्थान काय, जसं LPG धोरण 1991 आर्थिक सुधारणा, त्या टॉपिकच्या रिलेटेड इथे जे मिळतं थोडंसं ते प्रश्न बघितल्यानंतर 1991 आर्थिक धोरणचे सगळे प्रश्न बघितल्यानंतर आणि राज्यसेवेचे प्रश्न बघितल्यानंतर त्याच्या रिलेटेड काही असेल तर तेवढंच बघा. आकडेवारी याच्यातली राज्यसेवेसाठी पूर्व परीक्षेसाठी बघू नका, स्पष्टपणे सांगतोय. व्यवहार तोल आणि व्यापार तोल, भरपूर जणांना या टॉपिकमध्ये भीती असते की सर हा व्यवहार तोल आणि व्यापार तोल मला कळतच नाही, पण तू राज्यसेवा पूर्व परीक्षा करतोयस बेटा, त्याच्यामुळे तुला ते तितक्या पद्धतीने महत्वाचं नाहीये, कंबाईनसाठी महत्वाचं आहे, हे स्पष्टपणे सांगतोय. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. चलो, परकी FDI वगैरे कुठं झाली गुंतवणूक काय, हे पूर्ण विद्यार्थी पाठ करत बसतात, पण ते फक्त राज्यसेवाच करतात, कंबाईन नाही करत. तर पूर्वसाठीच फक्त महत्वाचं नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. चलो, आता हे सांगितलं तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यापार ऑलरेडी इकडे बोललोय. इकडे आलेलो आहेत आपण. याच्यामध्ये काय करायचंय, IMF मात्र 100% करायचंय, त्याच्याबद्दल डिटेल करा. हा टॉपिक स्टार करा, पण याच्यातलं देखील लिमिटेड करा पहिल्यांदा. IMF, वर्ल्ड बँक, पुढे जागतिक बँक गट, याच्याबद्दल डिटेल करा. आणि करंट अफेअर्स मध्ये याच्याबद्दल जे जे आहे ते मात्र नक्की बघा. आणि परत एकदा प्रिव्हियस इयरचे प्रश्न आणि IMF, वर्ल्ड बँक झाल्यानंतर प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघितल्यानंतर करंट अफेअर्स मधले काही प्रश्न बघून आपल्याकडे याच्याकडे यायचं आहे. पण डिटेल पद्धतीने परत एकदा हा 100% महत्वाचा नाही, हे परत एकदा सांगतोय. व्हिडिओ मोठा होऊ देत, किती पण होऊ देत, काही प्रॉब्लेम नाहीये, पण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. चला, खूप मोठा व्हिडिओ होतोय, 25 मिनिटाचा व्हिडिओ होतोय, काही प्रॉब्लेम नाहीये. चला, 30 टॉपिक आपण बघितलेले आहे. त्याच्यानंतर प्रादेशिक व्यापार करार, काहीच नाही, प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघा आणि ज्या ज्या संघटनेवरती प्रश्न आहे तेवढीच करा. नसेल प्रश्न जाऊ द्या, राज्यसेवेची बघा. फक्त राज्यसेवेबद्दल बोलतोय मी, राज्यसेवेचे प्रश्न बघायच्यातले आहे का सर, नाही, जाऊ द्या पुढं. त्या पद्धतीनं जागतिक व्यापार संघटना, राज्यसेवेला प्रश्न आहेत, गॅट बघून घ्या डिटेल पद्धतीनं. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याच्यावरती प्रश्न आहे आणि याच्याबद्दल ट्रिप्स आणि ट्रिम्स याच्यावरती प्रश्न आहे. बाकी जे प्रिव्हियस इयरचे प्रश्न वाचू का, तर घ्या वाचून, काय हरकत नाही, वाचून घ्या. पण तुम्ही गॅट, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ट्रिप्स नेमकं काय हे कळल्यानंतर सगळे प्रिव्हियस इयरचे प्रश्न वाचा. परत एकदा राज्यसेवेचे प्रश्न वाचून घ्या एकदा, म्हणजे ह्या 4 गोष्टी समजून घ्या. याच्यात ट्रिप्स आणि ट्रिम्स आहेत ते. राज्यसेवेचे प्रश्न घ्या, माझा विश्लेषणाचा व्हिडिओ बॅच घेतला असेल तो बघा. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पूर्ण अदर एक्झामचे प्रश्न बघून घ्या, त्याच्यात तुमचं पूर्ण टॉपिक होईल. आणि परत एकदा राज्यसेवेचे प्रश्न आणि हे 4 गोष्टी करा आणि तुमचा टॉपिक होऊन जाईल. ही महत्वाची होईल. सगळ्या एक्झामचे प्रश्न या टॉपिकचे काऊन बघायचे, सराव होईल. चला, याच्यात लिमिटेडच महत्वाचं आहे, पूर्ण याच्यातल्या परिषदा वगैरे इतकं विचारलेलंच नाहीये. पण तरी देखील तुमच्या मनाचं समाधान, एखादा ऑड जर प्रश्न आला तर 15 पैकी 15 येण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल, त्या पद्धतीने महत्वाचा आहे. चला, सार्वजनिक वित्त कंबाईनसाठी हा टॉपिक खूप महत्वाचा. इकडे बघा, सार्वजनिक वित्त हा कंबाईनसाठी खूप महत्वाचा, पण राज्यसेवेसाठी तितकाच कमी महत्वाचा टॉपिक. त्याच्यात देखील तोच फॉर्म्युला वापरायचा आहे की आपल्याला परत एकदा बॅक टू पवेलियन जायचंय आणि राज्यसेवेचे प्रश्न बघायचे. त्याच्यातले लिमिटेड टॉपिक मी सांगितले, याच्यावरती व्हिडिओ पण टाकलाय. याच्यातले जे लिमिटेड आहेत त्याच्यावरतीच प्रश्न आहे. जसं अर्थसंकल्पाचे प्रकार याच्यावरती लिमिटेड आहे. कुठे आहे, जेंडर बजेटवर 2 वेळा प्रश्न आलेला आहे. खाली दाखवतो तुम्हाला जेंडर बजेट. कुठे आहे ते जेंडर बजेट, इकडे बघा. हे बघा, हे इथं आहे. हे याच्यात हे जेंडर बजेटवर दोनदा आलाय. मागचा एकदा जुना आणि 2023ला लेटेस्ट प्रश्न आला. जेंडर बजेट म्हणजे काय, की महिलांसाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद, एवढं आहे. तेवढंच विचारलं होतं. ऑप्शन नंबर 4 त्याचं उत्तर होतं हे. आणि अर्थसंकल्पाबद्दल बेसिक माहिती बघून घ्या, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि याच्यातल्या ज्या संसदीय समिती आहेत, लेखापरीक्षण महत्वाचं आहे, लेखापरीक्षणावरती प्रश्न आलेला आहे. आणि याच्यातले जे महालेखापरीक्षण किंवा ह्या समिती आहेत त्या थोड्याशा बघून घ्या. आणि हा पॉलिटीच्या रिलेटेड पण हा टॉपिक आहे, तिकडून पण महत्वाचा आहे. म्हणजे त्या दोन्ही अँगलनी हा बघून घ्या.
बाकी डीपमध्ये इतके जाण्याची गरज नाही, पण बेसिक माहिती आपल्याला या टॉपिक म्हणून पाहिजे, किंवा अर्थसंकल्प कसा मांडतात वगैरे ते माहित पाहिजे, बेसिक म्हणून माहित पाहिजे. पण प्रश्न विचारण्याची संख्या इथं आहे या टॉपिकमध्ये, आणि ते पण लगेच प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघून तुम्हाला अप्रोच समजून जाईल. कळते का मला? व्हिडिओ खूप मोठा होत असेल, तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट्स पण मी सांगतोय, डायरेक्ट फक्त टिप करून टाकायचे तर परत एकदा व्हिडिओ टाकतो दुसरा की हे टॉपिक वाचा हे नाही. पण एवढं मला डीपली सांगणं गरजेचं आहे, कारण की हे तुम्हाला कळणार नाही. चला, हा 35वा टॉपिक आहे. 35व्या टॉपिक बद्दल नेमकं काय करायचंय ते मी तुम्हाला सांगतो. 35व्या टॉपिक वरती प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, इन्कम टॅक्स, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स याच्यावरती प्रश्न आहे, आणि जीएसटी लेटेस्ट पद्धतीने आपल्याला बघून घ्यायचं गरजेचं आहे याच्यातलं. पण बाकीच्या ज्या गोष्टी याच्यामध्ये आहेत त्या तितक्याशा महत्वाच्या नाहीत. राज्यसेवा पूर्व परीक्षेला कंबाईच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. जीएसटी लेटेस्ट टॉपिक आपल्याला बघायचंय. वित्त आयोगाची नेमकी तरतूद काय, किंवा राज्य वित्त आयोग आहे त्याच्यातली घटनात्मक तरतूद काय ती नक्की बघून घ्या. बेस तुमचा स्ट्रॉंग झाला पाहिजे. बाकी याच्यात कुठल्या वित्त आयोगाने काय इतक्या डीपमध्ये जायची गरज नाही, वरवर त्याच्यावरती प्रश्न आहेत. ही गोष्ट महत्वाची आहे. याच्यावरती पण मी लेक्चर टाकले, म्हणजे प्रत्येक टॉपिकवरती मी लेक्चर टाकतोय आणि त्याच्यावरती प्रिव्हियस इयरचे प्रश्न, त्याचं विश्लेषण आणि त्याच्यावरती मी नेमकं सांगतोय आपल्या बॅचेसमध्ये. चला परत एकदा पुढचा टॉपिक कृषी क्षेत्र. कृषी क्षेत्र एकदम जबरदस्त टॉपिक, राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न आहे. याच्यात पण लिमिटेड आपल्याला वाचायचं आहे. याच्यामध्ये काय वाचायचंय? हरित क्रांती कुठे गेलं रे हे, याच्यावरती प्रश्न आहे. हरित क्रांती, वेगवेगळे कृषी धोरण वगैरे याच्यावरती प्रश्न आहे, किंवा कृषीतल्या ज्या पंचवार्षिक योजनांमध्ये कृषीच्या योजना होत्या त्याच्यावरती प्रश्न आहे, किंवा याच्यात काय म्हणतात भू चळवळ, जमीन चळवळीबद्दल याच्यावरती प्रश्न आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023ला प्रश्न आहे. 2019ला का 18ला प्रश्न होता, तो ॲज इट इज अर्धे त्याच्यातले ऑप्शन रिपीट झाले त्या पद्धतीनं. म्हणजे भू चळवळ किंवा जमीन सुधारणा चळवळ हे महत्वाचं आहे. याच्यात डिटेल पद्धतीने कोळंबे सरांनी दिलंय, ते वाचून घ्या. आणि जे प्रिव्हियस इयरचे प्रश्न याच्यावरती मी ऑलरेडी लेक्चर टाकले आपल्या बॅचमध्ये, ते देखील बघून घ्या. हे स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतोय. क्लिअर? त्याच्यानंतर उद्योग क्षेत्र. उद्योग क्षेत्र तितकं महत्वाचं नाही, प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघूनच घ्या. हे याच्यातले जे आहे औद्योगिक धोरण वगैरे हे डीपमध्ये पूर्व परीक्षेला करण्याची गरज नाही, इतक्या डीपमध्ये जायची गरज नाही, हे स्पष्टपणे सांगतोय. त्याच्यानंतर अर्थसंकल्पाचे प्रकार बघितले आपण. ओके, हे जे 91चं धोरण वगैरे वगैरे आहे हे इतक्या पद्धतीने आपल्याला बघायची गरज नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. हे सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम आहेत, याचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात जायचं. इतक्या डीपमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न नाहीत, ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा. ह्या ज्या योजना आहेत त्या आपण थोड्याफार प्रमाणात करंट म्हणून नक्की बघू शकतो. एखाद्या विषयी योजनेवरती प्रश्न येऊ शकतो, म्हणजे आपल्याला योजना करायच्याच आहेत. ऑलरेडी युट्यूबला मी याच्यावरती एक व्हिडिओ टाकणार आहे की महत्वाचे आहे. ऑलरेडी मी बॅचेसला इकॉनॉमिक्सच्या योजना पण घेतलेल्या आहेत, म्हणजे कुठली योजना आहे, नेमकं त्याच्यात काय विचारतात, ती पंचवार्षिक योजनाची आहे का लेटेस्ट मधली आहे, त्याच्यात काय अपेक्षित होतं, भले आपण काही वाचलं नसेल तरी देखील त्याचं उत्तर आपण कसं काढता आलं पाहिजे त्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे योजना प्रत्येकच करायच्यात, पण त्याचा अप्रोच समजून घ्यायचा आहे की भले मला एखादी योजना माहित नसेल तरी देखील मी त्याच्यातल्या योजनेचा नेमका प्रश्न कसा सोडू शकेल, त्याच्यावरती उत्तर कसं आणू शकेल, त्या अनुषंगाने आहे की ह्या योजना बघून मी इयरबुक मधून किंवा इतर योजनांबद्दल नेमकं काय पाठ केलं पाहिजे त्या देखील गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील उद्योग वगैरे वगैरे एफडीआय वगैरे याच्यावरती प्रश्न पूर्व परीक्षेला नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. सेवा क्षेत्रावरती पण पूर्व परीक्षेला प्रश्न नाही, पण सेवा क्षेत्र म्हणजे काय, बेस क्लिअर असला पाहिजे, एक महत्वाची गोष्ट आहे. पायाभूत सुविधा याच्यावरती प्रश्न नाही, पण नागरी आणि ग्रामीण विकासावरती प्रश्न आहे, ते प्रश्न बघणं गरजेचं आहे. ते प्रश्न बघून याच्यातून कामापुरतं घेण्यात अर्थ आहे, पण एवढं हे महत्वाचं नाही, हे स्पष्टपणे सांगतोय. 41वा टॉपिक, शेवटचे 2 टॉपिक राहिलेले आहेत. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, ओके, हे एवढं महत्वाचं नाही. आणि भारतातील संचार व दळणवळण हे महत्वाचं नाही, हे पण महत्वाचं नाही. म्हणजे जवळपास आतापर्यंत जर आपण बघितलं की 38 ते 43 याच्यातला एकही टॉपिक महत्वाचा नाही. फक्त याच्यातल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत की जे आपण इथपर्यंत जे टॉपिक सांगतोय, जवळपास 15-17 टॉपिक आपण काढले पहिले 17 टॉपिक पैकी, त्याच्यातला जो कामाला पडेल तिथे मात्र याच्यातली एखादी गोष्ट जर लागत असेल, समजा तुम्हाला सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम किंवा क्षेत्र आपल्याला माहित नसतील, बेस स्ट्रॉंग नसेल, तर आपल्याला ते बघणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला ह्या पायाभूत सुविधा म्हणजे काय हे जर कळत नसेल तर ते तुम्हाला बघून घेणं गरजेचं आहे की पायाभूत सुविधा म्हणजे काय. किंवा शहरीकरण ग्रामीण भाग, शहरीकरणाची व्याख्या विचारली 2023ला, ती आपल्याला जर कळत नसेल तर बेसिक गोष्टीवरती पण प्रश्न आलेले आहेत, ती गोष्ट देखील तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पूर्ण गोष्टी मी याच्यात सांगितलेल्या आहेत. जवळपास याच्यातले मी 3 भाग केलेले आहेत. परत एकदा शेवटी सांगतो. पहिल्यांदा बेसिक टॉपिक्स आपल्याला याच्यातले करायचे किंवा बेस घ्यायचा आहे प्रत्येक टॉपिक मधला, कामाचं तेवढं. दुसरा, याच्यातले VIMP टॉपिक्स जे 15 आहेत आणि त्याच्यानंतर 8 आहेत, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि त्याच्यानंतर तिसरं आहे मीडियम जे आहेत, हे 3 नंबरचे मीडियम महत्वाचे आहेत 8. 4 नंबरचा आहे नॉन IMP
जे शेवटी आता 38 ते हे किंवा जे आता मी सांगितले ऑलरेडी पाठीमागचे त्याचे प्रिव्हियस इयरचे बघा हे त्या पद्धतीने ते महत्वाचे आहेत. म्हणजे हे जवळपास 23 टॉपिक असे आहेत की जे खूप महत्वाचे आहेत, पण 20 टॉपिक असे आहेत जे अत्यंत महत्वाचे नाहीतच. त्याच्यातला उगी एखादा हुकून चुकून प्रश्न आलेला आहे ते आहे. आता प्रिव्हियस इयरची जी बॅच आहे, आपली जी बॅच आहे याच्यात राज्यसेवा पूर्व परीक्षेची, त्याच्याबद्दल ॲडव्हर्टाईज आलेली आहे. फक्त याच्याबद्दल ही आहे पूर्ण डिटेल्स मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितली की तुम्ही बॅच जॉईन करू शकता. 9 महिन्याची व्हॅलिडिटी आहे आणि याच्यात तुम्ही जास्त क्वालिटी तुम्हाला मिळेल. 11वी 12वीची मिळतील. परत एकदा जाता जाता सांगतो, 41वा टॉपिक महत्वाचा नाहीये, 40वा टॉपिक महत्वाचा नाहीये, 39वा टॉपिक महत्वाचा नाही, 38वा नाही, 43वा देखील राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी महत्वाचा नाही आणि 42वा देखील महत्वाचा नाही. ओके. त्याच्यानंतर 34वा महत्वाचा आहे, 37वा देखील तेवढा महत्वाचा नाही. हे मी स्पष्टपणे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने सांगतोय. मी पुस्तकाला नाव ठेवत नाही, हे स्पष्टपणे सांगतोय. कुणी गैरसमज करून घेऊ नका की आमच्या पुस्तकाला हे होतंय. पुस्तक जबरदस्त आहे, पुस्तक वाचायलाच पाहिजे. एकदम क्वालिटी पुस्तक आहे, त्याच्यात वादच नाही. एकदम खतरनाक पुस्तक आहे, क्वालिटी आहे, त्याच्यात आपल्याला काही शंका उपस्थित करायचं नाही. त्याच्यानंतर कृषी क्षेत्र 100% महत्वाचं आहे. सार्वजनिक वित्त कामापुरताच घ्यायचा आहे. अर्थसंकल्प हा थोडासा महत्वाचा आहे, याचे ते राज्यसेवेचे पूर्व परीक्षेचे प्रश्न बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कृषी क्षेत्र अत्यंत महत्वाचा आहे. हा जो टॉपिक कर संरचना लिमिटेड वाचायचं, जीएसटी बद्दल समजून घ्यायचंय आणि राज्यसेवेचे डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स वगैरे बाकीचे टॅक्स बद्दल प्रश्न नाहीये, ते आहे. याच्यातले पण लिमिटेड 4 गोष्टी सांगितल्या तेवढ्याच आपल्याला करायच्या आहेत. याच्यातले पण प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघूनच हे त्यात डिसाईड करायचंय, हा तेवढा महत्वाचा नाहीये स्पष्टपणे. त्याच्यानंतर जर बघितलं, आंतरराष्ट्रीय व्यापार परकीय व्यापार याच्यातला हे महत्वाचं नाहीये. याच्यातले पण हे IMF आणि वर्ल्ड बँक महत्वाचं आहे. बाकीचं फक्त ज्याच्यावरती प्रश्न आहे राज्यसेवेला तेवढंच करायचंय, डीप मध्ये जायची गरज नाही. चल पुढे महत्वाचं आहे किमती आणि चलनवाढ हा टॉपिक महत्वाचा आहे. याच्यातले डीप मध्ये सर्वच याचे प्रश्न बघायचे आणि राज्यसेवेचे पण प्रश्न बघायचे. हा M1 M2 आहे, पैसा भारतीय चलन याच्यावरती प्रश्न नाही, पण बेसिक कन्सेप्टला तुम्हाला ते लागू शकतं. इथे जर गरज पडली तर तिथे बघून बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ शकता. त्याच्यानंतर हा जो टॉपिक आहे व्यवहार तोल व्यापार तोल, तो देखील महत्वाचा नाही, पण लिमिटेड त्याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला करायच्या तेवढ्याच फक्त करायच्या आहेत. त्याच्यानंतर परत एकदा आपण बघूयात काय भारतीय भांडवल बाजार लिमिटेड, फक्त प्रिव्हियस इयरचे प्रश्न राज्यसेवेचे बघून तेवढंच करायचंय, बस सफिशियंट आहे. याच्यात पण सेम भारतीय व्यापारी बँका वगैरे लिमिटेड जायचंय, तेवढेच प्रश्न करायचे. 2012चे जास्त प्रश्न आहेत, पण तो रिपीट पॅटर्न होण्याची शक्यता कमी आहे. पण 2012चे देखील प्रश्न बघा, त्याचं विश्लेषण देखील बघा, पण एकदम डीप मध्ये जाऊन त्याच्यात अप्रोच त्याचा घेऊ नका. आले प्रश्न त्याच्याबद्दल थोडीशी माहितीबद्दल तर आपल्याला यायला पाहिजे, त्या उद्देशानं वाचा. भारतीय नाणे बाजार प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघा, जास्त डीप मध्ये याच्यात जायची काहीच गरज नाहीये. भारतीय भांडवल बाजाराबद्दल सेम तेच आहे, डीप मध्ये जायची गरज नाही. वित्तीय संस्था वगैरे ह्या दोन्ही पण तितक्या डीप मध्ये जायची गरज नाही. राज्यसेवेचे पूर्वचे प्रश्न बघा, एक्सप्लेनेशन बघा आणि या टॉपिक बद्दल एकदा ओव्हरलुक करा, तुम्हाला कळून जाईल मला काय सांगायचं ते. चल पुढे जाऊयात आपण. रिझर्व्ह बँक आणि हे 21 इथं 17 आणि 21 पर्यंत रिझर्व्ह बँक सांगितलं मी, काय काय महत्वाचं ऑलरेडी बोललो त्याच्याबद्दल. आर्थिक सुधारणा 100% महत्वाचा टॉपिक. 16 टॉपिक महत्वाचा आहे. सहकारी संस्था लिमिटेड वाचायचं अगदी. 20 झाला. हे बॅच बद्दल आपण ऑलरेडी बोललोय, ती तुम्ही जॉईन करू शकता, आपल्या ऍप्लिकेशनला आहे बॅच. सो जवळपास आता पहिले 17 पर्यंत मी सांगितलं पूर्ण काय महत्वाचं आहे ते. अजून देखील काही जे काही युट्यूबचे विद्यार्थी असतील त्यांच्या काही कमेंट्स असतील तर नक्कीच हा व्हिडिओ ऍप्लिकेशनला जाणार आहे आणि याच्याबद्दल परत एकदा आता म्हणजे ऍप्लिकेशनला पण अजून भरपूर प्रमाणात याच्याबद्दल गोष्टी मी बोलणार आहे. कुठले टॉपिक काय स्पष्टपणे सांगणार आहे, त्याच्यामुळे हे टेन्शन घेऊ नका. पूर्ण पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जवळपास 43 टॉपिक आहेत. 15 ते 17 आपल्याला हे महत्वाचे आहेत. तर अशात जबरदस्त लेक्चर्सचा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.